ओके, फर्स्ट थँक्यू एव्हरीवन, सगळ्यांनी आले त्यामुळेच आमचा सेलिब्रेशनला अजून बघा आली. तर आय वॉन्ट टू स्टार्ट विथ सेइंग थँक्यू. आता काय झालं, आमचे मुले मोठे झाले आणि आमच्या मुलांनी म्हणजे बाबांच्या नातवंडांनी चार घेतला की काय थीम ठेवावी आजोबांच्या बर्थडेसाठी. आमच्यासाठी तर आमचे बाबा हिरो आहेतच, तर नातवांसाठी आजोबा हिरो. ते म्हणाले की हे जॉर्ज क्लूनी आहे किंवा मग आपल्या दिलो के करीब अमिताभ बच्चन आहे. म्हटलं हा, म्हणून यावेळेस आपण थीम अमिताभ बच्चनवर ठेवली आणि मी पण 4 लाईनी त्याच थीमवर म्हणतो आणि नागपुरी स्टाईलमध्ये थोडं हिंदी, थोडं मराठी आणि थोडं इंग्लिश मिक्स. सो प्लीज डोंट माइंड. तर त्याचे टायटल आहे रिश्ते में हमारे बाप लगते हैं. वैसे तो हर बच्चे को लगता है कि अपना बाप हीरो है, लेकिन मेरे और मेरे भाई के लिए हमारा बाप सच में हीरो निकला. ओरिजिनल एंग्री यंग मैन met our eye who's Rekha plus Jaya Bhaduri. Thankfully all the stars aligned and that's why you see this beautiful family. तर मोठे होताना आम्ही त्यांना प्रत्येक स्टेजला वेगवेगळे रोल्स निभावताना पाहिलं. आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा आम्ही वीरू तर ते आमचे जय होते. क्रिकेट, बॅडमिंटन, चेस सगळं आम्ही त्यांच्याचकडे शिकलो. त्यांनी कधी आम्हाला आरामात जिंकू दिलं नाही. भीती तर याची वाटते की यंग मॅन दॅट ही इज आत्ताही खेळलो तर ते आम्हाला हरवतो. नंतर वी सॉ हिम प्ले एन ऑलराऊंडर रोल. अमर अकबर अँथनी मध्ये आपण पाहिलं की 3 हिरो सोबत येऊन आपल्या आईला वाचवतात, ब्लड देतात, बापाचा बदला घेतात. आम्हाला ते एकाच माणसात 3 हिरो, 3 त्या जास्ती हिरो दिसते. राजाराम लायब्ररी, VCAचे प्रेसिडेंट, रोटरी, JC, आता जिव्हाळा. सर कॉलेजमध्ये तर ते होतेच आणि आमचे फॅमिली मॅन तर ते होतेच. आणि एवढ्या साऱ्या वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आम्ही त्यांना छान निभवताना पाहिजे. आपण कसे सगळ्यात पहिले सरस्वतीची पूजा करतो आणि इतके वर्ष आपण पाहतोय की दररोज संध्याकाळी नमस्कार भाई और बहनो असं म्हणून अमिताभ बच्चन टीव्हीवर येतो आणि खेळतो कौन बनेगा करोडपती. पण 25 वर्ष कॉलेजमध्ये नमस्कार बच्चे और बच्चियों म्हणून त्यांनी कित्येक करोडपती बनवले. त्यामुळे आमच्यासाठी ओरिजिनल आम्हाला ते नेहमी सांगतात की मैं और तुम्हारी आई ने ये सोचा है वो सोचा है. आणि आमचं सगळं त्यांनी छान प्लॅन केलं. आता तर नातवंडांसाठी छान प्लॅन करतात आणि ते बिकम एक्सलंट ग्रँडपेरेंट्स टू देम. त्यात परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन तर शिकवतातच, पण नमक हलालच्या अमिताभ सारखे खूप सारे फनी जोक सांगून पोरांना हसवतात. पण नातवंड आजोबाच फनी अँड नॉट सो फनी जोक्स असं एक पुस्तकच पब्लिश करणार आहे. शेवटी जसं आनंद मूवी मध्ये राजेश खन्नाने म्हटलं होतं की बाबू मोशा है, जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं. तसेच आमचे बाबांनी तर बड़ी और लंबी दोनों जिंदगी जी ली और ईश्वर के पास यही हम प्रार्थना करते हैं कि ऐसी वो कृपा दृष्टि बनाए रखे और उन्हें लंबी सेहत से भरपूर और सफल जिंदगी दे.